श्रोतेहो, दैनिक ऐक्य या साताऱ्यामधल्या वर्तमानपत्रात तर 15 दिवसातून माझं एक आर्टिकल येत असतं आणि त्याचं अभिवाचन करून तुम्हाला सांगणं हा एक वेगळा आनंद मी घेत असतो. तर आजचा विषय त्याच्यामधला अष्टावधान किंवा मल्टीटास्किंग. अष्टावधान म्हणजे मल्टीटास्किंग हे खरं आहे का काल्पनिक आहे? म्हणजे ती एक शक्ती असते का ती एक कमजोरी आहे? हे आपण आज बघणार आहोत. मल्टीटास्किंग. भारतीय पुराणामध्ये अष्टावधानी व्यक्तीच्या भोवती 8 जण बसतात आणि एकाच वेळेला वेगळे वेगळे प्रश्न विचारत असतात. आणि ही उत्सव मूर्ती त्या एकेकाला काव्यात्मक उत्तर देते. अशी सिद्धी प्राप्त करण्यासाठी तेवढीच तपश्चर्या लागत असावी. भारतातल्या या दैदिप्यमान गोष्टी भूतकाळातच राहिल्या आणि पाश्चात्य मल्टीटास्किंग म्हणजे MTनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. कॉम्प्युटरला एकाच वेळी अनेक सूचना अंमलात आणता येणे याला MT मल्टीटास्किंग हा शब्द आला आणि पाहता पाहता त्यांनी माणसाला पण यंत्रवत करायला सुरुवात केलं. ऑफिसमध्ये फोनवर बोलणारी बॉसची हरहुन्नरी सेक्रेटरी एकाच वेळेला टाईप करू लागली, कॉफी तयार करू लागली आणि नानाविध टास्क एकाच वेळी लीलया करणारी अशी व्यक्ती ही मान्यता प्राप्त करू लागली. MT करणारी व्यक्ती समाजात प्रतिष्ठितपणाकडे प्रवास करू लागली. मल्टीटास्किंग म्हणजे कार्यक्षमतेचं एक प्रतीक मानलं जाऊ लागलं. MBAमध्ये किंवा जिथे जिथे मोटिवेशनल लेक्चर्स दिली जातात त्यामध्ये मल्टीटास्किंगचे गोडवे किंवा गुणगान सुरू झालं. न्यूझीलंडची 38 वर्षाची पंतप्रधान देशाला घरातून संबोधताना तिच्या छोट्या मुलीशी संवाद साधते याचं कौतुक होऊ लागलं. 2 घोड्यांवर किंवा मोटरसायकलवर एकाच वेळी स्वार झालेला अजय देवगण माझ्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे सिनेमामधल्या काल्पनिक हिरोला जमेल तेवढंच मल्टीटास्किंग शक्य असतं अशी माझी ठाम भावना आहे. खरं तर MT हा प्रकार पाहतच आपण लहानपणापासून वाढलोय भारतीय लोक. 8 हात असलेली देवी प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा टास्क घेऊनच दर्शन द्यायची. घरात 9 जणांचा संसार सांभाळणारी माझी आई MTचा एक प्रत्यक्ष साक्षात्कार होता. विंदा करंदेकरांची झपताल ही कविता त्याच्यासाठी जरूर वाचावी. वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस, संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसांच्या 24 मात्रात चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही, असं विंदा म्हणतात. एखादं मशीन किंवा कॉम्प्युटर MT करत असेल तर अर्थातच फायदाच फायदा असतो. तसंच एखादी व्यक्ती कामाचा ढीग ओढतो तेव्हा कार्यक्षमता वाढणारच, वेळेची बचत होणारच आणि असं काम करणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती सुद्धा उरक आणि शिस्त बळावत जाते. असं आपण पाहतोच आहे की मानवाच्या आणि मानवजातीच्या MT करण्याच्या क्षमतेमुळेच मानवजात आज प्राणीजातींवरती वरचष्मा ठेवू नये. कमी हुशार जनावरांच्या आवाक्या बाहेरची ही गोष्ट असते मल्टीटास्किंग. ही क्षमता असणारा मेंदूचा भाग मानवामध्ये जास्त प्रगल्भ असतो. MTचे एवढे फायदे असताना ते जमलं तर उत्तमच, पण शास्त्रीय दृष्टीने मानवी मेंदूमध्ये एका वेळेला एकच गोष्ट करण्याची क्षमता असते. मेंदू चपळाईने एका टास्कपासून दुसरीकडे जात असतो. आणि आता असं सुद्धा संशोधन आहे की सतत या MTच्या प्रयत्नांमुळे परिणामकारकता कमी होते. अशा व्यक्तींमध्ये चिडचिडेपणा येतो, उदासीनता येण्याची शक्यता असते, त्यातूनच चुका होतात, प्रवाहाचा ओघ मंदावतो, माणसं तंद्रीत राहू लागतात आणि एकंदरच मानसिक आरोग्याला याच्यातून धोका होऊ शकतो. मल्टीटास्किंगबद्दल चांगले किंवा वाईट विचार काहीही झाले तरी मल्टीटास्किंग हा आपल्या मॉडर्न जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या प्रत्येकाला, म्हणजे आपले पंतप्रधान त्यात माहीरच आहेत, MT हे करावंच लागतं. या सत्याला सामोरं जाण्यासाठी
एक लक्षात घेऊ की एमटी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी समांतर करणं नाही. आपण आपल्या मनाला सिरियल युनिटास्किंग म्हणजे एका मागोमाग एक टास्क करायची सवय लावायला हवी. हातातलं काम पूर्ण लक्ष देऊन करण्याची हातोटी आपल्याकडे पाहिजे. याचाच अर्थ आपल्याला कामांची क्रमवारी किंवा प्रायोरिटी लावता आली पाहिजे. तशी ती लावली की मग एक एक टास्क एका मागोमाग एक पटापट केले तर मल्टीटास्किंग सारखाच त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. मल्टीटास्किंग न करता सिरियल युनिटास्किंगची सवय करण्यासाठी दिवसाच्या, आठवड्याच्या, महिन्याच्या, वर्षाच्या सुरुवातीला गरजेप्रमाणे टास्क ठरवले जावेत. ऑर्केस्ट्राचा सूत्रधार नाही का, तो वाजवत काही नाही, पण एका हातात छडी घेऊन सर्वांना वाजवत असतो. कोणाला बंद ठेवत नाही, पण छडीच्या इशाऱ्याने काही स्वर दाबतो, काही स्वर उठवतो. आपल्या मनात आपल्या आयुष्यातल्या घटनांसाठी एक विचारांची छडी असावी. त्या छडीनी म्हणजे या विचारांनी प्रायोरिटी किंवा प्राधान्य आणि क्रमवारीला खुलवत ठेवलं की आपले आयुष्य हे वेल ऑर्केस्ट्रेटेड होतं किंवा सिरियल युनिटास्किंग चांगलं होतं, म्हणजेच प्रभावीपणे मल्टीटास्किंग पण होतं. अशी विचारांची छडी घडवण्यासाठी वेळेचं नियोजन, गृहपाठ, कामे वाटून घेणं, पोषक वातावरण हे सगळं लागतंच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणण्याची परिपक्वता. आपल्याला जे आत्ता नको आहे हे कळणं आणि समोरच्याला न दुखवता ते अंमलात आणणं हे दोन्ही मुद्दे समान दर्जाचे असतात. विराट कोहलींनी अक्षरशः आपल्या पीक ऑफ द करिअरवर असतानाच कप्तानपदाला नो असं म्हणणं हे एक विराट उदाहरणच आपल्यासमोर आहे. तर मंडळी, एमटी हे परिणाम खूप चांगले असतात, पण ती व्यक्ती होरपळून जाऊ शकते. एमटी याचा उदो उदो करण्यासारखं काही नाही हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. त्याच्यापासून आपली सुटका नाही हे पण तेवढंच खरं आहे. पण काही नियम पाळून क्रमवारी लावली आणि एकाच वेळेला एकच काम नेटाने केलं तरीही थोड्या वेळात खूप कामं होतात. याने एमटी पण होईल आणि मनस्वास्थ्य पण टिकेल. सिरियल युनिटास्किंग हेच कलियुगातलं अष्टावधान.